तुम्ही एखाद्या हेल्थ प्रॉब्लेमनी अगदी त्रासून गेला आहात का? हा माझा हेल्थ प्रॉब्लेम, हा माझा आजार कधी बरा होईल असं तुम्हाला वाटतंय का? असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मे बी असं होऊ शकतं की तुमच्या या हेल्थ प्रॉब्लेमचं कारण तुम्हाला समजेल आणि त्यातून बाहेर पडायचा मार्गसुद्धा तुम्हाला समजेल. नमस्कार, मी स्मिता निराणे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आता तुम्ही बघा, तुमचा जो काही हेल्थ प्रॉब्लेम आहे, आज तुम्हाला जो काही शारीरिक त्रास होतो आहे, तो जेव्हा झाला त्याच्या आधी तुम्हाला तुमचं शरीर काही सांगत होतं का? तुमचं शरीर तुमच्याबरोबर काही बोलत होतं का? म्हणजे हा जो आजार आहे हा व्हायच्या आधी तुमचं शरीर तुम्हाला काही सिग्नल्स देत होतं का? छोटे छोटे पेन्स, झोप न येणं, काहीतरी त्रास होणं, सारखं सारखं डॉक्टरच्या व्हिजिट्स, औषधं घ्यायला लागणं, असं काही होत होतं का? आणि याच्याकडे काही कारणाने तुम्ही लक्ष दिलं नाही, इग्नोर केलं आणि हा आजार वाढला. ॲक्च्युली होतं काय, आपलं जे शरीर असतं ना, हे आपल्याशी वेळोवेळी काहीतरी बोलत असतं. तो आवाज आपल्यापर्यंत पोचवत असतं शारीरिक सिम्पटम्सच्या माध्यमातून, एखाद्या पेनच्या माध्यमातून किंवा झोप न येणं, ॲसिडिटी होणं, अशा सिग्नल्समधून. पण आपण काय करतो, या गोष्टींकडे लक्ष देत नाही. या गोष्टी आपण इग्नोर करतो. वेळ नाही, आता हे महत्त्वाचं आहे, कुठे याच्याकडे लक्ष द्या, होईल बरं, नंतर बघू, असं चालू असतं. पण शरीर ऐकत नाही, ते बोलतच असतं आणि आपण इग्नोर करत राहतो. आणि मग एक दिवस असा येतो की शरीर मोठे सिग्नल्स द्यायला लागतं. त्रास एवढा वाढतो की अनबेरेबल होऊन जातं. मग तेव्हा आपण शरीराचं ऐकायला सुरुवात करतो. माझं शरीर मला काय सांगतंय, माझं शरीर मला का त्रास देत आहे, का आजारी पडतंय, का हा सारखा त्रास होतोय, असे मग प्रश्न आपल्या मनात यायला लागतात. आणि ते हील करण्यासाठी आपण ट्रीटमेंटसुद्धा घेतो. ट्रीटमेंट्स घेणं अगदी बरोबर आहे. ट्रीटमेंट्स घ्यायला पाहिजे, औषधं घ्यायला पाहिजेत. जर तशी वेळ आली तर औषधं घ्यायला तर हवीच. पण या औषधाने होतं काय, जे काही सिम्पटम्स असतात याच्यावर हे औषध काम करत असतं. म्हणजे तुमचं पेन कमी होईल, ॲसिडिटी कमी होईल, बी पी खाली येईल किंवा लो बी पी असेल तर नॉर्मल होईल. हे सगळे जे सिम्पटम्स असतात हे हील होतील. पण याचं जे रूट कॉज आहे त्याच्याबद्दल काय, त्याच्यावर कधी तुम्ही काम केलं आहे का? त्याचा कधी विचार केला आहे का? आता तुम्हाला वाटत असेल, रूट कॉज म्हणजे काय, ते कसं ओळखायचं, त्याच्यावर कसं काम करायचं? तर रूट कॉज म्हणजे, एक आता तुम्हाला सिंपल उदाहरण देते. बघा, तुम्ही कधी खूप विचार करत असाल, खूप चिंता करत असाल, हे कसं होईल, हे कसं आपण अचीव करायचं, पुढच्या गोष्टी, मागच्या गोष्टी, अनेक चिंता. आणि मग या चिंतेमधून होतं काय, स्ट्रेस निर्माण होतो. तुम्हाला स्ट्रेस फील होतो आणि या स्ट्रेसमुळे शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स क्रिएट होतात. आणि मग या स्ट्रेस हार्मोन्समुळे पुढे काय होतं, शरीरामध्ये कुठेतरी पेन तयार व्हायला लागतं किंवा बी पी वाढायला लागतं, ॲसिडिटी व्हायला लागते आणि कधी कधी तर कॅन्सरसारखे मोठे रोगसुद्धा व्हायला लागतात. मग याचं कारण काय आहे? स्ट्रेस आहे का, की आणखी काय आहे? तुम्हाला काय वाटतं? फक्त याचे जे सिम्पटम्स आहेत, पेन आहे, झोप न येणं हे जे कारण आहे, किंवा ॲसिडिटीसारखे, बी पीसारखे जे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यावर फक्त काम केलं पाहिजे, की त्याचं जे रूट कॉज आहे, फॉर एक्झाम्पल स्ट्रेस, ह्याच्यावर काम केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? स्ट्रेसवर म्हणजेच रूट कॉजवर काम केलं तर पुढचे जे सिम्पटम्स आहेत हे हील होतील असं तुम्हाला वाटतं का? मी पुन्हा एकदा सांगते, औषधं, मेडिकल ट्रीटमेंट्स घेणं चूक नाही आहे. जरूर असेल तर ते घेतलंच पाहिजे. पण तेवढंच महत्त्वाचं आहे या गोष्टींच्या रूट कॉजवर काम करणं, ते आधी ओळखणं आणि त्याच्यावर काम करणं. कारण होतं काय, काहीतरी विचार केल्या जातात, त्यातून काहीतरी इमोशन्स फील होतात की जे निगेटिव्ह असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये टॉक्झिन्स निर्माण होतात, चुकीचे केमिकल्स निर्माण होतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळे डिझिजेस निर्माण होतात आणि आपण जनरली त्या डिझीजवर, त्या सिम्पटम्सवर काम करत राहतो आणि रूट कॉजवर काम करणं राहून जातं.
मग जर हे रूट कॉज तिथल्या तिथेच असेल तर पुढे काय होणार? पुन्हा काहीतरी रोग, डिझीज, त्रास तयार होणार. मग आपल्याला वाटतं, अरे परत परत असं का होत आहे? परत परत माझी हेल्थ का बिघडते? मी एवढी चांगली काळजी घेते, छान डाएट असतो, एक्सरसाइज करते, सगळं करते, पण तरीसुद्धा मला का बरं असे त्रास होत आहेत? असे मग प्रश्न आपल्याला पडायला लागतात. तुम्हालाही असा प्रश्न पडतो का? तुम्हालाही काही शारीरिक त्रास आहे का? काही हेल्थ प्रॉब्लेम आहे का? आणि त्याचं रूट कॉज शोधून त्यावर काम करावं असं तुम्हाला वाटतं का? असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच कमेंट करा हेल्थ आणि व्हॉट्सअप मेसेज करा हेल्थ. हा मेसेज कशासाठी करायचा? तर तुमचा हा मेसेज बघून तुम्हाला रिस्पॉन्ड केला जाईल आणि तुम्हाला एक 30 मिनिटाचा फ्री क्लॅरिटी कॉल मिळेल. हा क्लॅरिटी कॉल मी स्वतः घेणार आहे. मी स्वतः तुमच्याबरोबर कनेक्ट होणार आहे फॉर 30 मिनिट्स. आणि या 30 मिनिटामध्ये आपण तुमचा हा हेल्थ प्रॉब्लेम का आहे, त्याचं रूट कॉज काय आहे आणि ते कसं हील करायचं, कसं क्लिअर करायचं, जेणेकरून तुमची हेल्थ इम्प्रूव्ह व्हावी, हे सगळं डिस्कस करणार आहोत, याची क्लॅरिटी घेणार आहोत. तुम्हाला एक हेल्दी हॅपी लाईफ अचीव करायचं असेल तर आत्ताच हा क्लॅरिटी कॉल बुक करा. याच्यासाठी हेल्थ असं कमेंट करा आणि व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या लाईक करण्यामुळे हा व्हिडिओ आणखी तुमच्यासारख्या हेल्थ प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना हेल्थ क्युअर करण्यामध्ये याची मदत होईल. आणि या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे पुढे येणाऱ्या अशाच व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ते तुम्हाला वेळेवर बघता येतील आणि तुमच्या हेल्थ इम्प्रूव्हमेंटमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. आणि ॲटलिस्ट एक कॉन्टॅक्टमध्ये या व्हिडिओला शेअरसुद्धा करा की ज्याला हेल्थ प्रॉब्लेम आहे. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्थ व्हिडिओमध्ये. थँक्यू.